नमस्कार, मी माधुरी वैद्य. नमस्कार, मी उमेश चव्हाण. उमेशजी, मागच्या भागामध्ये 30वा श्लोक, शेवटचा हो. श्लोक, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले की जो माझ्यामध्ये सगळं पाहतो आणि सगळीकडे मलाच पाहतो, अशाला मी दुरावत नाही आणि तोही मला दुरावत नाही. बरोबर ना? पण आता या पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुनाला प्रश्न पडलाय की जर एखाद्याने अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आत्मसाक्षात्काराचा मार्ग स्वीकारला आणि त्याप्रमाणे त्यांनी योगधारणा सुरू केली, पण सांसारिक आसक्तीमुळे म्हणा तो त्यापासून दूर गेला, तर त्याला योगसिद्धी प्राप्त होणार नाही. बरोबर? मग अशा माणसाचं काय होईल? त्याचा विनाश होईल की पुढे काय होईल? हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहे. बरोबर? आता सुरुवात करूया. हो, नक्कीच. नमस्कार. ताईंनी छान सांगितलं. आता या भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांनी मनाचा निग्रह कसा करावा याबद्दल सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे योगभ्रष्ट पुरुषाला कोणती गती प्राप्त होते याबद्दल अर्जुनाने विचारणा केली आहे. त्याचं उत्तरही भगवान श्रीकृष्णांनी इथे दिलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटच्या भागामध्ये ध्यानयोगाची महिमा त्यांनी आपल्याला स्पष्ट केलेली आहे आपल्यासमोर. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की 31व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्वभूत स्थितम यो माम भजत्येकत्वमा स्थित सर्वथा वर्तमानोपी स योगी मयी वर्तते. ते म्हणतात की जो एकत्व भावामध्ये स्थित होतो आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये स्थित असलेला मलाच भजतो, माझीच आराधना माझीच उपासना करतो, तो सर्व प्रकारचे व्यवहार किंवा सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरी त्याचे सर्व कर्म जे आहेत ते माझ्यामध्येच होत असतात. खरं म्हणजे या एका श्लोकाबद्दल भरपूर विद्वान लोकांमध्ये मतभिन्नता आहे, परंतु आपण त्या वादात न पडता पुढील श्लोकांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति योजना सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमोता. ते म्हणतात की जो आपल्याप्रमाणेच सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो आणि सर्वांमध्ये सुख आणि दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी सर्वश्रेष्ठ आहे, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडतो आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो की हे मधुसूदना, तुम्ही हा जो समभावाचा योग मला सांगितलेला आहे, माझ्या मनाच्या चंचलतेमुळे मी या योगाची स्थिर स्थिती पाहू शकत नाही. म्हणजे मला थोडक्यात हे जे आपण तुम्ही सांगितलात ते मला काही कळलेलं नाहीये. योयम योगस्तो या प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहम न पश्यामी चंचलत्वात स्थितीम स्थिराम. माझं मन अत्यंत चंचल आहे, आवरण्यासाठी अतिशय कठीण आहे, बलवान आणि दृढ आहे. त्यामुळे याला वशमध्ये करणं मी वाऱ्याला वश करणं इतकं अत्यंत कठीण समजतो, असं अर्जुन येथे सांगतायत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण येथे सांगतात की असंशय महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कोणते वैराग्याने च गुह्यते. ते म्हणतात की हे मन अतिशय चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यामध्ये काही शंका नाहीये, परंतु हे जे मन आहे ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यामध्ये येतं, वशमध्ये येतं, कंट्रोलमध्ये येतं. ज्याचं मन वशमध्ये नाहीये त्याला योग प्राप्त होणं कठीण आहे. असंयत आत्मना योगो दुष्प्रापयिते मे मती वश्यात्मना तू यतता शक्यो वाप्तुमुपायतम. म्हणजे ते म्हणतात की ज्याचं मन वशमध्ये नाहीये त्याला योग प्राप्त होणं कठीण आहे, परंतु ज्याने मनाला ताब्यात ठेवलेलं आहे, कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे, अशा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाला योग्य साधनेने तो प्राप्त होणं शक्य आहे, असं माझं मत आहे, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तेव्हा पुन्हा एकदा अर्जुनाला प्रश्न पडतो आणि तो भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतोय की ऐति श्रद्धयोपेतो योगाचलित मानस अप्राप्य योग संसिद्धीम कामगतीम कृष्ण गच्छती. की ज्याचं मन योगापासून पथभ्रष्ट झालेलं आहे, असा अर्धवट प्रयत्न करणारा परंतु श्रद्धायुक्त पुरुष योगाची सिद्धी प्राप्त न होता कोणत्या गतीला प्राप्त होतो? ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला आणि आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. हा जो माझा संशय आहे तो तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल. तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा माझा संशय दूर करणारा म्हणण्याचा संभवच नाहीये, असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाने ते सांगतोय. एतन्मे संशयम कृष्ण छेत्तू मरस्य शेषत त्वदन्य संशयास्य छित्तान युपपद्यते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण पुन्हा एकदा त्याला सांगतात की
पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. म्हणजे हे अर्जुना, तू ज्या प्रकारचा व्यक्ती इथे सांगितलायस, ज्या प्रकारच्या मनुष्याचं इथे वर्णन केलेलं आहे, त्या मनुष्याचा इथेही नाश होत नाही आणि परलोकात देखील नाश होत नाही. याचं कारण असं आहे, कारण जो आत्माच्या उन्नतीसाठी किंवा कल्याणकारक कामं करतो त्याचा नाश कधीही होत नाही, तो कधीही दुर्गतीला प्राप्त होत नाही. प्राप्त पुण्यकृताम लोकांनु शित्वा शाश्वती समा शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की योगभ्रष्ट पुरुष पुण्यात्मांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्ष सुखाचा उपभोग घेतल्यानंतर पुण्यवान आणि वैभवशाली कुटुंबामध्ये जन्माला जातो किंवा तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळांमध्ये जन्माला जातो. अशा प्रकारचा जन्म जो आहे तो अत्यंत दुर्लभ आहे. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतदही दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम तत्र तम बुद्धी संयोगम लवते पौर्वदेहिकम यतते च ततो भूया संसिद्ध कुरुनंदन. म्हणजे तेथे तो पूर्वदेहापासून प्राप्त झालेल्या ज्ञानाने संपन्न होऊन योगसिद्धीसाठी पुन्हा प्रयत्न करतो. असा योगाचा जिज्ञासू सदैव शास्त्रांच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या पलीकडे जाऊन कार्य करत असतो. त्या पूर्वीच्या अभ्यासामुळे तो योगाकडे आपोआप आकर्षित होतो. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की प्रयत्नादत मानस्तु योगी संशुद्ध किल्विष अनेक जन्म संसिद्ध ततो याती परामगतीम. म्हणजे प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा जो योगी आहे तो पापरहित होऊन अनेक जन्मानंतर सिद्धी प्राप्त झाल्यानंतर परमगतीला प्राप्त होतो. आणि पुढे म्हणतात की योगी मनुष्य जो आहे तो तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्म करणाऱ्यांपेक्षा पण श्रेष्ठ आहे. तपस्वीभ्यो धिको योगी ज्ञानीभ्यो मतोधिक कर्मीभ्यशाधिको योगी तस्माद योगी भवार्जुन. म्हणजे योगी मनुष्य जो आहे तो तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्म करणाऱ्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की योगी नामपि सर्वेषां मद्गते नंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त मतो. म्हणजे ते म्हणतात की सर्व युगांमध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्यामध्ये युक्त होऊन अंतरात्म्याने मला भजत असतो, माझीच आराधना, माझीच उपासना करतो, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे, असं भगवान श्रीकृष्णाने आपल्याला या इथे सांगितलेलं आहे. आता हा अध्याय आपण पूर्ण केलेला आहे. बरोबर. त्याचे श्लोक सगळे अर्थ सगळे झाले. आता पुढचा अध्याय हो आपण सुरुवात करू पुढील भागात. हो पुढल्या भागामध्ये किंवा त्याच्यानंतर कधीतरी हो जेव्हा तुम्ही इथे येऊ शकाल तेव्हा आज इथेच थांबूया. नक्कीच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.